शेवटच्या काळात अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं होतं। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये रोहित पवारांचा मोठा दावा, दादा गेल्यानंतर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला। 22 लाख विद्यार्थ्यांसोबत धोका, शिक्षण मंत्र्यांना हटवावं किंवा पंतप्रधान मोदींनी जबाबदारी घेण्याचं राहुल गांधींचं आव्हान। मोदींच्या नेदरलँड दौऱ्यात अनेक द्विपक्षीय करार, चालू दशक आपत्तीची परिस्थिती सुधारली नाही तर गरिबीच्या दलदलीत जाऊ, मोदींनी भीती व्यक्त केली। आज स्वीडनच्या दौऱ्यावर जाणार। अमेरिका आणि इराणमध्ये धमक्यांचं युद्ध, करार गेला नाही तर वाईट परिणाम होतील, ट्रम्प यांचा इशारा। वादळापूर्वीची शांतता असल्याची धमकी, इराणकडूनही या युद्धास तयार आहोत असा प्रतिइशारा। भारतीय युवकांना झुरळ म्हटल्याच्या वक्तव्याचा मीडियानं विपर्यास केला। मला युवकांचा अभिमान आहे, चौफेर टीकेनंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण। मीडियाच्या विपर्यासानं दुःखी झालो असंही वक्तव्य। आंध्र प्रदेशात तिसरं मूल होऊ दिल्यास सरकार 30,000 रुपये देणार, चौथं मूल झाल्यास 40,000 रुपये देणार। मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घोषणा। दुसरं मूल झाल्यावर 25,000 रुपये देणार। सलग 5 सामने जिंकणाऱ्या गुजरातला कोलकात्याचा दणका, 247 धावांचा डोंगर उभा करून 29 धावांनी विजय मिळवला। फिन ॲलन, रघुवंशी, कॅमेरन ग्रीन यांच्याकडून षटकारांचा पाऊस। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्याने चर्चेत आहेत। दादांच्या अपघाताबाबत त्यांनी वारंवार शंका उपस्थित केल्या असून त्यासाठी त्यांनी अनेक पत्रकार परिषदाही घेतल्यात। काल त्यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात मुलाखत दिली आणि मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलं। त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनाही टार्गेट केलंय। शेवटच्या काळात अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं होतं असा मोठा दावा रोहित पवारांनी यावेळी केला। सोबतच अजित पवारांबाबत 2 बड्या नेत्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली होती, ती ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनी ऐकल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। या सगळ्या मुद्द्यांसह त्यांनी बारामती मतदारसंघासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवरही भाष्य केलंय। दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते, हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे। त्यांचा जो काही ऑडिओ आहे, जो सुनित्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार त्यांनी सुनित्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते। आणि मग जी व्यक्ती पवारसाहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवारसाहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार। जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनित्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे। तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे। तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर। दादांबरोबर आम्ही जेव्हा होतो तेव्हा दादांचं आणि या लोकांचं खूप चांगलं नाही हे आम्हाला माहीत होतं। सुनील तटकरेंचं नक्कीच चांगलं होतं, मी प्रफुल्ल पटेलांचं तिथं म्हणतोय, पण तिथं पवार साहेब होते आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टी चालत असल्यामुळे दादा खूप काय त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हते, नाही तर बोलत नव्हते। पण जेव्हा शेवट 4 महिने दादांबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा परिषद या प्रचारामध्ये जेव्हा मी फिरत होतो आणि दादा व्यक्त होत होते, तेव्हा ते या दोघांबद्दल जरा जास्तच व्यक्त झाले होते, खूप चांगल्या पद्धतीने नाही, नकारात्मक पद्धतीने। आणि ती गोष्ट मी थोडासा भावनिक असल्यामुळे ती कुठेतरी माझ्या डोक्यात तिथं बसलेली आहे आणि मी कुठं त्यांना सांगितलं नाही सही करा, सही केलेली मी फक्त लोकांना दाखवलं। दरम्यान रोहित पवारांनी त्यांच्याकडे असलेली ऑडिओ क्लिप द्यावी, त्याची तपासणी करू असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी म्हटलंय। ती ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी, त्याचा आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू। आजकाल तुमच्या माझ्या आवाजामध्ये सहज 2,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ChatGPTचं घेतलं की तुमचा माझा आवाज सुद्धा ॲज इट इज काढता येतो। त्यामुळे आजच्या काळात तरी किमान कुठल्या तरी ऑडिओ क्लिपवर आधारित आपल्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी त्याच्यावर एवढा प्रश्न विचारावा, तो राष्ट्रीय मुद्दा करावा, राज्य मुद्दा करावा असं मला वाटत नाही। रोहित पवारांना पालिकेमध्ये मुद्दा उपस्थित करायची सवय लागलेली आहे।
दरम्यान भाजपसोबत कधीही जाणार नसल्याचं रोहित पवारांनी ठणकावून सांगितलंय आणि यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पलटवार केलाय. पण उलटही होऊ शकतं. कसं? म्हणजे महाविकास आघाडीतच तुमचाही पक्ष राहील असं कशावरून? हे पक्षाचं मला सांगता येणार नाही. पक्ष हा वरच्या लेवलला हँडल केला जातो. निर्णय हे अनुभवी नेते घेतले जातात. मी तसा अनुभवामध्ये फार लहान आहे. विचारामध्ये नक्कीच काही प्रमाणात पक्का झालेलो आहे. त्यामुळे तो निर्णय जेव्हा त्या ठिकाणी घेतला जाईल, जो कदाचित घेतला जाणार नाही, त्यावेळेस मग माझा वेगळा निर्णय तिथं असू शकतो. म्हणजे तुम्ही भाजपाबरोबर तुम्ही कधी जाणार नाही? नाही जाणार. रोहित पवार हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन त्यांना निवडणूक लढवणार होते. रोहित पवारांनी त्यांनी त्यावेळेला परिवारामध्ये पवार साहेबांना धमकी दिली होती की जर मला तिकीट दिलं नाही तर मी आणि माझा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू आणि तिकडून निवडणूक लढवू, अशा पद्धतीची धमकी रोहित पवारांनी दिली होती. आणि तेव्हापासून रोहित पवारांचा सातत्यानं अशा पद्धतीनं मानसिक छळ करणं, ब्लॅकमेलिंग करणं हा उद्योग चालूच आहे. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा सगळा खर्च आता सुनेत्रा पार्थ आणि जय पवारांकडे असणार आहे आणि यावरून रोहित पवारांनी राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांना लक्ष केलंय. मात्र रोहित पवारांचा नेमका रोख कुणाकडे आहे अशी चर्चा यावरून सुरू झाली आहे. पूर्वी ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही, एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो. त्याच्याच बरोबर मी काही शहाणपण इथं सांगणार नाही, कारण तो पक्ष वेगळा आहे. कदाचित त्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही आणि माझ्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही. पण ती यादी बघितल्यानंतर मला असं वाटतं की अजितदादांच्या पक्षामध्ये असे अनेक अनुभवी लोक आहेत, ते अजून सुद्धा सुनेत्रा काकींबरोबर आहेत. त्यांना सुद्धा त्या पदावर जर जागा दिली असती, दादांसाठी जे लढत आहेत त्यांना जर जागा दिली असती, एक चांगला संदेश दिला गेला असता. पण त्याच्यामध्ये ठराविकच लोक ही नवीन घेण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्या जाऊन जर त्याच्यामध्ये काय बदल करता आला तो त्या पक्षाचा विषय असला तरी त्यांनी त्या बाबतीत विचार करावा. सांगलीच्या जतमध्ये पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते. या सोहळ्यातील भाषणावेळी तिन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. तर सदाभाऊ खोत यांनी यावेळी पडळकरांचा उल्लेख आजच्या युगातील मल्हारराव होळकर असा केलाय आणि त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल? आणि कुणाला कुठं दाबायचे, कुणाकडून कसं काय आणायचंय आणि कितीही दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचंय, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊ सारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थानं नशीबवानाचं काम असतं. तो सहकारी आज देवाभाऊच्या रूपानं आम्हाला मिळाला. मी तर म्हणतो आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. आता मी असं म्हणलो काही घडी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमच्या दोघांना आम्हाला माहीत आहे की आम्ही कुठं बटन दाबायचं ते बरोबर दाबतो. पण मी तुम्हाला सांगतो, ही दोन माणसं सत्याच्या बाजूने लढणारे आहेत आणि देवाभाऊसाठी बाजी प्रभू व्हायला लागलं तर बाजी प्रभू होणार ही माणसं आहेत, तुम्हाला मी सांगतो. त्यांना आमदार म्हणून बोलवलं नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही. जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय. तुम्ही फक्त जतच बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही. कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत, ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात.
पुण्यामध्ये ड्रग्जमुक्त पुणे अभियानांतर्गत रिक्षामधून गांजाची विक्री करणारा रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलाय. 35 किलोग्राम वजनाचा गांजा आणि रिक्षासह 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चारू दत्त चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. भारतीय विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईहून कोकणात तसंच रायगड जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी वाहन चालकांना आता खारपाडा येथील पहिल्या टोलधाडीला सामोरं जाऊनच पुढे जावं लागणार आहे. या टोल वसुलीची सुरुवात कालपासून झाली. दरम्यान खारपाडा इथे टोल आकारू नये अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. अजूनही रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत, त्यामुळे टोल आकारू नये अशी मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. जो टोल नाका आहे तो जरी पहिल्या टप्प्याचा असला तरी पहिल्या टप्प्यातील सुद्धा काही कामं अपुरी आहेत. ही कामं पहिल्यांदा पूर्ण त्या ठिकाणी केली जावी. त्यानंतर नागोट्याच्या तिथला सुद्धा फ्लायओव्हर अजून शिल्लक राहिलेला आहे. कोलाड नाक्यावरचा फ्लायओव्हर शिल्लक राहिला आहे. विशेष करून आमटेमच्या ठिकाणचा सुद्धा फ्लायओव्हर त्या ठिकाणी शिल्लक राहिला आहे. अशा वेळेला ज्या सुविधा किंवा जे रिलीफ ज्याला आपण म्हणतो प्रवाशांना मिळालं पाहिजे ते त्या ठिकाणी मिळत असल्यामुळे टोल त्याने आकारू नये अशी माझी स्वच्छपणाची मागणी खासदार म्हणून नक्की होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे विजयदुर्ग महामार्गावर संतप्त आंबा बागायतदारांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी काल रात्री टायर पेटवून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला. काल कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आंदोलनानिमित्त मुंबईत आले होते. यावेळी पोलिसांनी त्यांचं आंदोलन चिरडलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना अधिक तीव्र झाल्या. त्यांनी कोकणामध्ये विविध ठिकाणी सरकारचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध करण्याचा इशारा दिला. गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात धान विक्रीसाठी खरेदी केंद्रावर पोहोचत आहेत. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 58,136 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, तर 6,297 शेतकऱ्यांकडून 3,569,000 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. प्रथम टप्प्यामध्ये 9,17,117 क्विंटल धान खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता आणखी 6 लाख क्विंटलचं उद्दिष्ट प्राप्त झाल्यानं एकूण उद्दिष्ट 16 लाख क्विंटलपर्यंत पोहोचलेलं आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 58,136 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असून 6,297 शेतकऱ्यांकडून 3,09,569 क्विंटलची धानाची खरेदी झालेली असून प्रथम टप्प्यामध्ये 9,17,117 क्विंटल उद्दिष्ट प्राप्त झालेले होते. कालही या कार्यालयास 6 लाखाचे उद्दिष्ट प्राप्त झालेले असून तर एकूण उद्दिष्ट 16 लाख या कार्यालयाकडे प्राप्त झालेले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांनी नजीकच्या केंद्रावर जाऊन धानाची विक्री करावी असे आवाहन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या 400 आठवड्यांपासून म्हणजेच 8 वर्षांपासून एक अभिनव उपक्रम राबवला जातोय. शहरातील उद्योजक, निवृत्त अधिकारी, सरकारी अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी सगळे एकत्र येतात आणि शहरातील चौक, शासकीय रुग्णालय, सरकारी कार्यालय आणि इतर परिसर हातात झाडू घेऊन त्याची साफसफाई करतात. हा उपक्रम कसा आहे आणि 400 आठवड्यांपासून शहरासाठी आपलं काहीतरी आपण देणं लागतो यासाठी सगळे कसे एकत्र येतात याविषयी जाणून घेतलंय कृष्णा केंडे यांनी. हॉस्टेलचे विद्यार्थी घेऊन हा प्रोजेक्ट चालू केला होता. हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. त्यांना शहरात आलं की हे आपलं नाही वाटतं, म्हणून ह्यांची जडणघडण होण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी असावी असं 10 वर्षापूर्वी वाटलं. म्हणून प्रत्येक आठवड्यात एक चौक, प्रत्येक महापुरुष, त्यांच्याबद्दलचं काम, त्यांचं महात्म्य हे एकाने 5 मिनटं बोलायचं आणि तो चौक क्लीन करायचा अशी एक थॉट होती. त्याच्यातून प्रत्येक रविवारी एक चांगला अधिकारी, एक चांगला यशस्वी वकील, डॉक्टर हे तिथे इन्व्हाइट करायचे आणि ते इंटरॅक्शन वाढवायचं. सुरुवात कशी 2016 जेव्हा झाली तेव्हा जे मराठा समाज प्रतिष्ठान बानसिंग बापूंचं आहे त्याचे हॉस्टेलचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे 150 जण असायचे. आता इथं आमच्या पिढीवरचे 150-200 जण जोडले त्याला. असं आम्ही आता जसं जेवढं वाढवत नेईल ही लोकचळवळ हवी याकडे आमचा प्रयत्न. आपण जिथं काम करतो तो परिसर स्वच्छ असेल तर तुमची इफिशियन्सी काम करण्याची आपोआपच वाढते, उत्साह निर्माण होतो. त्यामुळे आमचे श्री सी साहेब, आमचे एस सी साहेब, श्री जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सर्व ऑफिसचा स्टाफ आता पुढील जोपर्यंत हा पूर्ण परिसर साफ होत नाही, ब्युटिफिकेशन होत नाही, तोपर्यंत इथे काम करणार. आम्ही याच्यामध्ये जे राबतो किंवा काम करतो, काम करत असताना उत्साह येतो. ते काम केल्यामुळं ऑटोमॅटिक आम्हाला ऊर्जा निर्माण होते आणि आयुष्य वाढवायला मदत होते. याच्यामध्ये आम्हाला फार महत्त्वाचा स्वतःचा स्वार्थ आहे आणि एक सामाजिक कार्य हे की आपण सामाजिक कार्य केलं पाहिजे, हे समाजामध्ये रुजलं पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून आमचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी
आम्ही सगळे त्यांच्याकडून दर आठवड्याला काम करून घेतो. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण सीबीआयच्या रडारवर आलेत. नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लास चालकांची चौकशी होणार आहे. शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेकांचीही चौकशी होईल असं कळतंय. नीट पेपर फुटी प्रकरणात टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचंही समोर आलंय. शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. शुभम, सीबीआयच्या रडारवर सध्या कोण कोण आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर या शुभम खैरनारला सीबीआयने अटक केल्यानंतर नाशिकमध्ये देखील सीबीआयचे जे पथक आहे ते अतिशय गोपनीय पद्धतीने या सगळ्या संदर्भामध्ये नाशिकमधला या शुभम खैरनारच्या संबंधितांचे जे प्रकरण आहे त्या संदर्भामध्ये काही बारकावे तपासत आहे. यामध्ये जर बघितलं तर या शुभम खैरनारच्या संबंधितांचे काही जाबजबा घेतले जात आहे. नातेवाईक असेल, त्याचे काही मित्र असेल, त्यांची त्या ठिकाणी जाबजबा नोंदवले जात आहे. काही मोठे क्लासेस चालक आहेत, त्यांचे संचालक आहे, त्यांचे देखील जाबजबा घेतले जात आहे. एकूण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भामध्ये या शुभम खैरनारचा नाशिकमध्ये जे मार्गदर्शन केंद्र होतं त्यामध्ये काही पालक आणि विद्यार्थी देखील येत होते. त्यांची देखील त्या ठिकाणी तपास हा सीबीआय कडनं घेतला जातो. त्यामुळे एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये सीबीआयच्या चौकशीमध्ये काही महत्वाच्या ज्या म्हणजे पुरावे आहेत ते देखील सीबीआयच्या हाती लागू शकतात आणि नाशिकमधले इतर ज्या संबंधित आहे शुभम खैरनारचे त्याच्या संपर्कातल्या काही लोकांची जाबजबा घेऊन त्या ठिकाणी काही पुरावे हाती लागून काही इतर माहिती जी आहे ती सीबीआयच्या हाती लागते का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हा शुभम खैरनार राहत होता त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील काही पुरावे हे सीबीआयच्या माध्यमातून अतिशय गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी गोळा करण्याचं काम देखील सुरू आहे. एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये टेलिग्रामचा देखील सर्वाधिक वापर हा झाला होता आणि ह्या सगळ्या धाग्यांना पकडून आता पुढे तपास केला जातोय. अनेक जण यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. नीट पेपरफुटी प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचलेत. 5 लाखामध्ये पेपर विकत घेतला गेलाय. सीबीआय कडून नांदेडमधल्या पालकांची चौकशी केली जाते. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचलेत. शनिवारी सीबीआयच्या पथकानं विद्युतनगर भागामध्ये धडक कारवाई केली. मुलीसाठी 5 लाख रुपयांचा नीटचा पेपर विकत घेतल्याचा आरोप कुटुंबावर आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण आता सीबीआयच्या रडारवर आलेत. नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लास चालकांची चौकशी होणार आहे. शुभम खैरनारच्या संपर्कातल्या अनेकांचीही चौकशी केली जाईल. नीट पेपरफुटी प्रकरणात टेलिग्रामचा सगळ्याधिक वापर झाल्याचं समोर आलेलं आहे. त्रिवेंद्रम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग लागली आहे. रतलामच्या अलोट स्टेशनवरती एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग लागल्याची माहिती मिळते. दिल्ली त्रिवेंद्रम एक्सप्रेसला ही आग लागलेली आहे. ही दृश्य समोर आलेली आहेत. 2 डब्यांना आग लागली आहे. आग नेमकी कशामुळे लागली ते अजून कळू शकलेलं नाहीये, पण दिल्ली त्रिवेंद्रम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग लागल्याची माहिती मिळते. रतलामच्या आलोट रेल्वे स्टेशनच्या जवळ दिल्ली त्रिवेंद्रमच्या या गाडीला आग लागलेली आहे. 2 कोचनाही आग लागलेली आहे. एसी कोच B1 मध्ये सकाळी साधारण 5:30 वाजता ही आग लागल्याची माहिती मिळते. या डब्यांमध्ये उपस्थित 68 प्रवाशांना आरपीएफ आणि रेल्वे स्टाफच्या मदतीनं 15 मिनिटात सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचलेलं होतं. ही दृश्य सध्या आपण पाहतोय. हे 2 कोच पूर्णतः जळून खाक झालेले आहेत, पण आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाहीये. दिल्ली त्रिवेंद्रम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग लागलेली आहे. एसी कोच B1 मध्ये सकाळी 5:30 वाजता ही आग लागल्याची माहिती मिळते. या कोचमधून 68 प्रवासी प्रवास करत होते आणि आरपीएफ आणि रेल्वे स्टाफच्या मदतीनं 15 मिनिटात या 68 प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचलेलं होतं आणि 68 प्रवासी जे या कोचमधून प्रवास करत होते त्यांना बाहेर काढण्यात आल्याचं कळतंय.
एक्सप्रेसच्या 2 AC डब्यांना आग लागलेली आहे. त्रिवेंद्रम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसलाही आग लागलेली आहे. ही दृश्य सध्या आपण पाहतोय. रतलामच्या आलोट स्टेशनच्या जवळ ही घटना घडल्याची माहिती मिळतेय. दिल्ली त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेसला ही भीषण आग लागलेली आहे. आगीचे लोट आणि धुराचे लोट हे सध्या आपण पाहतोय. 68 प्रवासी जे प्रवास करत होते त्यांना बाहेर काढल्याचं कळतंय. नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्राभोवतीचं संशयाचं धुकं वाढत चाललंय. नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडला का असा मोठा आणि गंभीर सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. लातूरमधील केमिस्ट्रीचे प्राध्यापक PV कुलकर्णींना अटक झाल्यानंतर आता बायोलॉजीच्या आणखी एका महिला प्राध्यापकालाही अटक करण्यात आली आहे. पुण्यातील बॉटनी प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक करण्यात आली असून मनीषा मांढरेला आज दिल्ली कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. अटकेनंतर सीबीआयनं मनीषा मांढरेच्या बिब्वेवाडी इथल्या घरी जाऊन झाडाझडती घेतली. मांढरे ही NTA च्या पेपर सेटिंग कमिटीची सदस्य होती. PV कुलकर्णीप्रमाणे संबंधित लेक्चररनं सुद्धा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तोंडी सांगितल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. दरम्यान PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला 10 दिवसांची CBI कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमधून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि यापैकी 5 आरोपींना 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. मनीषा मांढरेच्या कॉलेजमध्ये शिकवत होत्या त्या कॉलेजमधील प्राचार्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. 24 वर्ष गेली मनीषा मांढरे आमच्याकडे ज्युनियर टीचर म्हणून ज्युनियर कॉलेजला सिनियर टीचर म्हणून काम करतात. बायोलॉजीच्या त्या टीचर आहेत. नीटच्या परीक्षेच्या संदर्भात माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे NTA आणि ह्या गोपनीयतेच्या नियमांप्रमाणे काम करतात आणि त्यांचं 5-6 वर्ष झाली त्या NTA बरोबर असोसिएटेड आहेत आणि क्लॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी प्रमाणे डायरेक्ट NTA आणि टीचर असं कम्युनिकेशन असतं. त्यामुळे आम्हाला त्या कुठे जातात पेपर सेटिंगला किंवा काय त्यांची प्रोसेस आहे याबद्दलची कल्पना ॲज अ कॉलेज म्हणून आम्हाला नक्कीच मिळते. राजस्थानमधील बिवाल कुटुंबाबाबत दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी मांगीलाल बिवालचा दुसरा मुलगा अमन बिवालनं 12वी पूर्ण केल्यानंतर पुढचं शिक्षण सोडलं होतं आणि तो प्रॉपर्टी व्यवसायात कार्यरत होता. तरीही कुटुंबानं त्याला नीट परीक्षेला बसवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर मोठा मुलगा विकास बिवाल हा सवाई माधोपूर मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत होता. कॉलेजच्या माहितीनुसार तोही अभ्यासात अत्यंत कमकुवत होता. विकासनं 2025 मध्ये नीटचा पेपर दिला होता. त्याला परीक्षेपूर्वीच पेपर मिळाला होता. त्यामुळे तपास यंत्रणा संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे उलगडण्याच्या कामाला लागल्या. नीट पेपर फुटीवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. 22 लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला मात्र मोदींनी यावर एक शब्दही काढला नाही. धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. हमारे यूनिवर्सिटीज में इनके लोग बैठाए गए हैं, वाइस चांसलर्स बैठाए गए हैं, प्रोफेसर्स बैठाए गए हैं. इनके बीच में पैसे बनाने का नेक्सस है और इस नेक्सस ने हिंदुस्तान के एजुकेशन सिस्टम को खत्म कर दिया. इस देश में 80 बार पेपर लीक हुआ है और 2 करोड़ युवाओं का भविष्य बर्बाद हुआ है. प्रधानमंत्री को इमीडिएट ऑर्डर देना चाहिए कि धर्मेंद्र प्रधान जी को इस्तीफा दें, उनको सैक किया जाए और जो गिल्टी लोग हैं उनको पकड़ के जेल में डाला जाए. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत कोणाकोणाला अटक करण्यात आली आहे पाहूया. केमिस्ट्रीचा माजी प्राध्यापक मूळचा लातूरचा सध्या पुण्यात संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार PV कुलकर्णी. मनीषा मांढरे बायोलॉजी प्राध्यापक, पुण्याच्या बिब्वेवाडीमध्ये घर, बायोलॉजी पेपर फुटीची संशयित मास्टरमाइंड. शुभम खैरनार BAMSचा विद्यार्थी, नाशिकमध्ये प्रश्नपत्रिका विकल्याचा त्याच्यावर आरोप आहे. धनंजय लोखंडे आयुर्वेदाचा डॉक्टर, मूळचा अहिल्यानगरचा, सध्या पुण्यात प्रश्नपत्रिका विकल्याचा आरोप आहे. मनीषा वाघमारे ब्युटी पार्लर व्यावसायिक, पुण्याच्या बिब्वेवाडीमध्ये घर, प्रकरणात सहभागाचा संशय. नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात CBIच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
पेपर लीक करणाऱ्या प्रल्हाद कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांची मोडीस ऑपरेंडी आता पूर्णतः उघड झाली आहे. नीटमध्ये केमिस्ट्रीचा पेपर सेट करणारा प्रल्हाद कुलकर्णी आणि बायोलॉजीचा पेपर सेट करणारी मनीषा मांढरे या दोघांनी प्रश्नपत्रिकेतील ठराविक प्रश्न लीक केले होते. मांढरे आणि कुलकर्णी पुण्यात घरातच कोचिंग क्लास घ्यायचे. तिथे मनीषा वाघमारे ही एजंट म्हणून काम करायची. या घोटाळ्याची साखळी पुणे ते थेट राजस्थानपर्यंत पसरली होती. वाघमारेनं हा पेपर धनंजय लोखंडेला दिला. लोखंडेनं नाशिकच्या शुभम खेरनारला दिला. खेरनारनं गुरुग्रामच्या यश यादवला आणि यादवनं थेट सीकरच्या बिवाल बंधूंपर्यंत हा लीक झालेला पेपर पोहोचवल्याचं आता तपासात निष्पन्न झालं. कुलकर्णी पाठोपाठ एनटीएचे इतर काही कर्मचारीही सीबीआयच्या रडारवर. सीबीआयच्या सूत्रांनुसार पीव्ही कुलकर्णी गेल्या 5 वर्षांपासून एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम करत होता. कुलकर्णी व्यतिरिक्त इतर अनेक प्राध्यापकही सीबीआयच्या रडारवर आहेत. एनटीएमधील व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे. या पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या एनटीएच्या 50 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यादी सीबीआयकडे आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं देशभरातील 6 ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन जप्त केले. नीट पेपरफुटी प्रकरणी प्रशासकीय घडामोडींना सुद्धा वेग आलाय. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये 2 नव्या सहसचिवांची केंद्र सरकारकडून नियुक्ती करण्यात आली. अनुजा बापट आणि रुचिता वीस यांची सहसचिव पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. अनुजा बापट या सांख्यिकी सेवा अधिकारी तर रुचिता वीस या माहिती तंत्रज्ञान अधिकारी आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हणजेच सीबीएसईनं इयत्ता 9वी पासून 3 भाषांचं शिक्षण अनिवार्य केलेलं आहे. बोर्डाच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार 1 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या 9वीच्या वर्गापासून 3 भाषांचं अध्ययन अनिवार्य करण्यात आलंय. या 3 भाषांमधील 2 भाषा भारतीय असाव्यात तर 1 भाषा विदेशी असावी. मात्र 10वीच्या बोर्ड परीक्षेत 3ऱ्या पेपरमधून सूट देण्यात आली आहे. 3ऱ्या भाषेचं मूल्यांकन फक्त शालेय पातळीवर मर्यादित असेल. सीबीएसईच्या परिपत्रकानुसार 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. बोर्डानं वेगवेगळ्या भाषांची निवड करण्यासाठी R1, R2 आणि R3चे पर्याय देण्यात आलेले आहेत. परभणी शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्यानं नो स्टॉकचे फलक लावण्यात आलेत. ज्या काही मोजक्या पंपांवरती पेट्रोल डिझेल आहे तिथे वाहन चालकांना रांगेत थांबावं लागत असून काही ठिकाणी पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. परभणीतील परिस्थितीचा आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी. परभणी जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा इंधन टंचाईला सामोरे जावं लागत आहे. कारण मागच्या 2 दिवसांपासून जर आपण बघितलं तर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये डिझेल आणि पेट्रोलची टंचाई निर्माण झालेली आहे. पेट्रोल पंप चालकांना इंधन पुरवठा केला जात नाही आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर ही अशी परिस्थिती पेट्रोल पंप चालकांवर आलेली आहे. पेट्रोल पंप थेट बंद करण्याची वेळ पुन्हा एकदा या पेट्रोल पंप चालकांवर आलेली आहे. आता मी सध्या परभणी शहरातील देशमुख पेट्रोल पंपावर आहे आणि इथला पेट्रोल पंप काल दुपारपासून बंद आहे. कारण इथं पेट्रोल आणि डिझेलचा जो पुरवठा आहे तो कंपनीकडून केला जात नाहीये. जेव्हा आपण या संदर्भामध्ये पेट्रोल पंप चालकांना विचारणा केली तर त्यांचं म्हणणं आहे की कंपनीनं सांगितलं की मागच्या वर्षी या महिन्यामध्ये तुम्हाला जेवढा स्टॉक देण्यात आला होता तोच स्टॉक तुम्हाला यावर्षी देण्यात येईल. मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता आणि त्यामुळे कुठेतरी इंधन जे काही विक्री आहे ती कमी झाली होती. मात्र असं असताना सुद्धा जो स्टॉक जेवढा विक्री आम्ही मागच्या वर्षी केलेली आहे तेवढी सुद्धा यावेळेला देण्यात येत नसल्याचं पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे. पेट्रोलचे दर 3 रुपयानं, डिझेलचे दर 3 रुपये 11 पैशानं वाढवण्यात आलेले आहेत. असं असताना सुद्धा आजही परभणी शहर आणि जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोल मिळायला तयार नाही. शेतीच्या मशागतीचे कामं सुरू आहेत. ट्रॅक्टर असतील, JCB असतील, इतर वाहनांना हे डिझेल लागते. मात्र ते कामं सुद्धा खोळंबण्याची चिन्ह जी आहेत या डिझेल टंचाईमुळे, पेट्रोल टंचाईमुळे निर्माण झालेली. आणि आता किती दिवस अजून पेट्रोल आणि डिझेलची टंचाई राहणार हे कुणी सांगायला तयार नाही. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसताना दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. नेदरलँडमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाला संदेश दिलाय. आज जगासमोर मोठं संकट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. हे दशक संकटांचं दशक बनलंय. जर परिस्थितीत बदल झाला नाही तर मोठा लोकसमुदाय गरिबीच्या दलदलीत अडकेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आधी कोरोना, मग युद्ध, आता ऊर्जा संकट असल्याचं मोदी म्हणतात. आज की दुनिया किस तरह नई नई चुनौतियों से जूझ रही है. पहले कोरोना आया, फिर युद्ध होने शुरू हो गए और अब
आज की एनर्जी क्राइसिस है, ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है। हम सभी देख रहे हैं, अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा। दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी। तर एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समझोता करारासाठी इराणला धमकावतायत, तर दुसरीकडे इराणही झुकण्यास तयार नाही। ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत युद्धाचे संकेत दिलेत। वादळापूर्वीची शांतता असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलंय। या पोस्टमध्ये ट्रम्प एका वॉरशिपवर उभे असल्याचं दाखवण्यात आलंय आणि त्यांच्यासोबत नौसेनेचे मोठे अधिकारीही आहेत। दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ट्रम्प यांना प्रत्युत्तर देत इराण सैन्य संघर्षासाठी तयार असल्याचं म्हटलंय। अमेरिकेला जशास तसं उत्तर देऊ असं अराघची यांनी म्हटलंय। ही वादळापूर्वीची शांतता, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट आपण पाहतोय। करार झाला नाही तर परिणाम भोगा, इराणला वाईट परिणामांना सामोरं जावं लागेल। तर इराणचं म्हणणं असं आहे, इराणी सैन्य संघर्षासाठी तयार आहे, अमेरिकेला जशास तसं उत्तर देऊ। जग एका नव्या व्यवस्थेच्या उंबरठ्यावर आहे। दक्षिण आफ्रिकेच्या कांगो आणि युगांडामध्ये इबोला व्हायरसचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय। कांगोमध्ये इबोला व्हायरसमुळे आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी घोषित केली आहे। कांगो आणि युगांडामध्ये व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळतोय। दरम्यान इबोलाचं संक्रमण महामारी घोषित करावी इतकं नाही असंही WHO स्पष्ट केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।